नमस्कार. BCom भाग 2च्या विद्यार्थ्यांचं आजच्या ऑनलाईन लेक्चरमध्ये हार्दिक स्वागत. आपण पैशाचा पुरवठा या संदर्भात देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाच्या पुरवठाविषयक कोणकोणते दृष्टिकोन आहेत या संदर्भात आपण चर्चा करत होतो. त्यामध्ये पैशाचा पुरवठा म्हणजे काय या संदर्भात आपण चर्चा केलेली आहे. त्याचबरोबर पैशाच्या पुरवठाविषयक जे दृष्टिकोन आहेत त्यामध्ये पारंपरिक दृष्टिकोन किंवा त्याला संकुचित दृष्टिकोन असं म्हटलेलं आहे, आणि दुसरा म्हणजे आधुनिक किंवा व्यापक दृष्टिकोन. या संदर्भात आपण चर्चा करत आहोत. त्याच्यामध्ये पैशाच्या पारंपरिक दृष्टिकोनामध्ये आपण पैसा म्हणजे चलन आणि नाणी, लोकांच्याकडं असणारं चलन आणि लोकांच्याकडं असणारी नाणी म्हणजे आपण त्याला पैसा म्हणतो. हा संकुचित अर्थानं आपण पैशाचा पुरवठ्याचा विचार केलेला होता. त्यानंतर आधुनिक याच्यामध्ये आपण 3 सिद्धांत बघितलेले होते की ज्याच्यामध्ये 3 सिद्धांत आपण बघितले. त्यामध्ये शिकागो सिद्धांत मिल्टनचा, त्यानंतर गार्ले शॉ सिद्धांत आणि तिसरा सिद्धांत आपण बघितलेला होता तो म्हणजे केंद्रीय बँक दृष्टिकोन सिद्धांत. तर या 3 सिद्धांतांचा आपण पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात विचार केलेला आहे, आणि त्यामध्ये पैशाच्या पुरवठ्याची ही संकल्पना अधिक व्यापक अर्थानं कशा पद्धतीनं विकसित होत गेलेली आहे त्याचा विचार केलेला आहे. त्यानंतर आपण पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात भारतीय रिझर्व्ह बँकेचा जो दृष्टिकोन आहे या संदर्भात आपण गेल्या तासापासून चर्चा करत होतो, आणि त्याच्यामध्ये या भारतीय दृष्टिकोन जो आहे रिझर्व्ह बँकेचा पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात तो कसा विकसित होत गेला, आणि त्याच्यामध्ये संकुचित पुरवठ्यापासून ते आधुनिक किंवा व्यापक संकल्पनेपर्यंत हा पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भातला विकास भारतीय रिझर्व्ह बँकेचा कसा होत गेला या संदर्भात चर्चा करत असताना आपण पहिला जो अभ्यास गट आहे 1977चा, तर त्या अभ्यास गटाच्या संदर्भात आपण पहिला अभ्यास गट बघितलेला आहे 1966चा, की ज्याच्यामध्ये 1961चा आहे, की ज्याच्यामध्ये आपण रिझर्व्ह बँकेनं पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात जी व्याख्या केलेली आहे एम, पैशाचा पुरवठा म्हणजे एम म्हटलेला आहे, आणि त्याच्यामध्ये C अधिक DD म्हणजे लोकांच्याकडे असणारी चलन नाणी अधिक लोकांच्या बँकेकडे असणारा मागणी ठेवी, एवढाच अर्थ त्याच्यामध्ये पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भामध्ये घेतलेला होता. आणि त्या संदर्भातलं सूत्र, त्या संदर्भातला दृष्टिकोन आपण मागच्या लेक्चरला बघितलेला आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण हा रिझर्व्ह बँकेच्या दृष्टिकोनाच्या संदर्भात जो दुसरा दृष्टिकोन आहे त्याला दुसरा कृती गट 1977 असं म्हटलेलं आहे, की रिझर्व्ह बँकेनं पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात 1977 साली दुसरा कृती गट स्थापन केला, आणि या कृती गटानं पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात अभ्यास करून जी आधुनिक संकल्पना आहे, व्यापक संकल्पना आहे, त्या व्यापक संकल्पनेच्या संदर्भात सूचना भारत सरकारला केल्या, रिझर्व्ह बँकेला केल्या, आणि त्यानुसार या कृती गटाच्या सूचनेनुसार रिझर्व्ह बँकेनं पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात 4 मापन पर्याय त्या ठिकाणी 1977मध्ये स्वीकारले, आणि त्या सूचनेनुसार पैशाच्या पुरवठ्याविषयक M1, M2, M3 आणि M4 अशा 4 संकल्पना या कृती गटानं रिझर्व्ह बँकेसमोर मांडल्या, आणि रिझर्व्ह बँकेनं 1977 नंतर पैशाच्या पुरवठाविषयक धोरण आखताना किंवा सूत्र आखताना या 4 पर्यायांचा विचार 1977 पासून आपल्याला केलेला दिसून येतो. तर हे नेमके
4 पर्याय कुठले आहेत किंवा या ज्या 4 पैशाच्या पुरवठ्याच्या विषयक ज्या संकल्पना आहेत M1, M2, M3 आणि M4, तर या संकल्पना नेमक्या काय आहेत आणि या संकल्पनेमध्ये M1 पासून M4 पर्यंत कसे बदल होत गेलेले आहेत आणि त्याच्यामध्ये पैशाच्या पुरवठ्यामध्ये कुठल्या कुठल्या नवीन बाबी या आधुनिक संकल्पनामध्ये विस्तारत गेलेल्या आहेत, या संदर्भात आपल्याला चर्चा करता येऊ शकेल. तर त्या दृष्टीनं या प्रत्येक पर्यायाचा विचार आपण या लेक्चरमध्ये करणार आहोत आणि त्यामध्ये M1 म्हणजे काय, M2 म्हणजे काय, M3 म्हणजे काय, M4 म्हणजे काय आणि या प्रत्येक टप्प्यामध्ये पैशाचा पुरवठ्याचा आधुनिक विचार कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर त्यामध्ये पहिला जो पर्याय आहे तो M1 आहे. तर हा M1 म्हणजे काय, तर त्या M1च्या संदर्भात या कृती गटानं जे सूत्र तयार केलेलं आहे ते M1 म्हणजे पैशाचा एकूण पुरवठा बरोबर C अधिक DD अधिक OD असं सूत्र त्यांनी मांडलेलं आहे. तर याच्यामध्ये C म्हणजे अर्थव्यवस्थेत असणारं जे चलन आहे आणि नाणी आहेत की जी लोकांच्याकडे उपलब्ध आहेत, खर्चासाठी लोकांनी स्वतःजवळ ठेवलेली आहे, तर अशी अर्थव्यवस्थेत असणारी चलन आणि नाणी त्याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर DD म्हणजे बँकाकडं असणारं जे डिमांड डिपॉझिट आहे की ज्याच्यामध्ये चालू ठेवी आणि बचत ठेवी यांना आपण डिमांड डिपॉझिट असं म्हणतो. तर या चालू आणि बचत ठेवींचा समावेश त्या ठिकाणी या डिमांड डिपॉझिटमध्ये आहे. आणि OD म्हणजे इतर ठेवी की बँकामध्ये जशा चालू ठेवी असतात त्याला आपण कालांतर देय ठेवी असं म्हणतो. तर या M1 या संकल्पनेमध्ये सूत्र मांडत असताना M1 बरोबर C प्लस DD प्लस OD हे जे सूत्र मांडलेलं आहे त्याच्यामध्ये पैशाचा एकूण पुरवठा बरोबर M1 बरोबर कागदी चलन म्हणजे देशातील लोकांच्याकडे जे कागदी चलन अस्तित्वात आहे ज्याला आपण नोटा असं म्हणतो, तर या सर्व नोटांचा समावेश त्याच्यामध्ये आहे. अधिक लोकांच्याकडे जी नाणी आहेत, नाण्याच्या स्वरूपात जो पैसा आहे, नाण्याच्या स्वरूपात जो साठा आहे तो त्या पैशाच्या पुरवठ्यामध्ये घेतलेला आहे. अधिक बँकाकडे ज्या मागणी ठेवी आहेत त्या बँकाकडच्या सगळ्या मागणी ठेवी डिमांड डिपॉझिट ज्याला म्हणतो आपण त्या आहेत. शिवाय ज्या इतर ठेवी आहेत, इतर ठेवीमध्ये आपण कालांतर देय ठेवी किंवा मुदत ठेवी म्हणतो. तर या सर्वांचा समावेश M1 या संकल्पनेमध्ये केलेला आहे. म्हणजे M आणि M1 याच्यामध्ये आपण जर फरक बघितला तर Mचं सूत्र आपण बघितलेलं होतं C प्लस DD म्हणजे लोकांच्याकडे असणारा पैसा, नाणी आणि नोटा अधिक बँकांमध्ये असणाऱ्या मागणी ठेवी एवढाच Mचा अर्थ होता. त्याचं विस्तार M1 या संकल्पनेमध्ये करत असताना या दुसऱ्या कृती गटाच्या अहवालानुसार त्याच्यामध्ये बँकाकडील इतर ज्या ठेवी आहेत त्या इतर ठेवी त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. आणि या अर्थानं M1 बरोबर M1 म्हणजेच अर्थव्यवस्थेतला पैशाचा एकूण पुरवठा बरोबर देशामध्ये लोकांच्याकडे असणारं कागदी चलन, लोकांच्याकडं असणारा नाण्यांचा साठा, नाणी जे आहेत त्यांचा साठा, अधिक बँकाकडील मागणी ठेवी आणि बँकाकडील इतर ठेवी अशा सर्वांचा समावेश M1 या संकल्पनेमध्ये रिझर्व्ह बँकेनं केलेला आहे. म्हणजे पैशाचा पुरवठ्याचा M1 सिद्धांत मांडत असताना M1 बरोबर C अधिक DD अधिक OD म्हणजे C म्हणजे लोकांच्याकडच्या नाणी आणि नोटा अधिक DD म्हणजे बँकामधले डिमांड डिपॉझिट ज्याच्यामध्ये चालू आणि बचत ठेवी येतात अधिक OD म्हणजे बँकाकडचे असणारे इतर प्रकारचे ठेवी की ज्याच्यामध्ये कालांतर देय ठेवी किंवा मुदत ठेवी RD यांचा समावेश होतो, त्याला M1 असं म्हटलेलं आहे. त्यानंतर M2 म्हणजे काय, तर M2 याचा सूत्र मांडत असताना या रिझर्व्ह बँकेच्या अभ्यास गटानं जे सूत्र मांडलेलं आहे ते आहे M1 अधिक बचत ठेवी अधिक पोस्टातील बचत ठेवी.
म्हणजे याच्यामध्ये M1मध्ये आपण C अधिक DD अधिक OD घेतलेलं आहेच. म्हणजे M2 हा पैशाच्या पुरवठ्याचा विस्तार मांडत असताना त्याच्यामध्ये M1 पैसा जो आहे अर्थव्यवस्थेतला, की ज्याच्यामध्ये लोकांच्याकडच्या नाणी नोटा आहेत, परत बँकेकडच्या बचत ठेवी आहेत, अधिक इतर बचत ठेवी आहेत. त्याचबरोबर M2 ही संकल्पना मांडत असताना हा M1 पैसा तर त्याच्यामध्ये आहेच, म्हणजे M1 हा जो पैशाचा पुरवठा आहे त्याचा विचार केलेला आहे, अधिक इतर ज्या वित्तीय संस्था आहेत, ज्याला नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणतो आपण, त्यांच्याकडच्या बचत ठेवी, अधिक त्याच्यामध्ये पोस्टातील बचत ठेवी विचारात घेतलेल्या आहेत. म्हणजे M2 हा पैशाचा विस्तार, पैशाच्या पुरवठ्याचा विस्तार मांडत असताना त्याच्यामध्ये M1 पैशाबरोबरच इतर ज्या बिगर बँकिंग वित्तीय संस्था आहेत त्याच्याकडं लोकांनी ठेवलेल्या ठेवी आहेत, त्या बचत ठेवी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. शिवाय पोस्ट ऑफिसच्या याच्यामध्ये जे बचत खातं लोकांनी उघडलेलं आहे त्याच्यामध्ये ठेवलेल्या ठेवीसुद्धा या M2 या संकल्पनेमध्ये विचारात घेतलेल्या आहेत. आणि त्या दृष्टीनं M2 या संकल्पनेचा जर आपण विचार केला, पैशाच्या पुरवठ्याचा विस्तार M1 पासून M2 मध्ये करत असताना त्याच्यामध्ये कागदी चलन तर आहेच, म्हणजे कागदी नोटा ज्या आहेत भारत सरकारनं छापलेल्या आणि लोकांच्या हातामध्ये असणाऱ्या, अधिक त्याच्यामध्ये नाणी आहेत, लोकांच्याकडे जो नाण्यांचा साठा आहे तो आहे, अधिक मागणी ठेवी आहेत, अधिक इतर ठेवी आहेत, बँकामधल्या मागणी ठेवी आणि कालांतर देय ठेवी, त्याचबरोबर अधिक बचत ठेवी आहेत. बचत ठेवी म्हणजे कुठल्या, तर ज्या बिगर बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, ज्याला आपण बिगर बँकिंग वित्तीय संस्था असं म्हणतो, त्यांच्यामधल्या बचत ठेवी, अधिक आपल्याकडं भारत सरकारचं जे पोस्ट खातं आहे, या पोस्टामध्ये सुद्धा कोट्यावधी लोक बचत करतात, ठेवी ठेवतात, तर त्या पोस्टामधील बचत ठेवीसुद्धा या M2 संकल्पनेमध्ये रिझर्व्ह बँकेनं पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात विचारात घेतलेल्या आहेत. आणि या सर्वांची एकत्रित बेरीज म्हणजे अर्थव्यवस्थेतील पैशाचा पुरवठा, ही संकल्पना M2 या पर्यायामध्ये रिझर्व्ह बँकेनं पैशाच्या पुरवठाविषयक संकल्पनेमध्ये मांडलेली आहे. त्यानंतर तिसरी जी संकल्पना आहे पैशाच्या पुरवठ्यासंदर्भातला जो पर्याय आहे त्याला M3 असं म्हटलेलं आहे. तर ही M3 हा पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात संकल्पना नेमकी काय आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी सूत्र जे मांडलेलं आहे त्याच्यामध्ये M1 अधिक निव्वळ मुदत ठेवी अशी संकल्पना त्याच्यामध्ये विचारात घेतलेली आहे. आता त्याच्यामध्ये M3 म्हणजे काय, तर M1 त्याच्यामध्ये आहेच, आणि M1 म्हणजेचा अर्थ आपण काय घेतलेला होता, तर C + OD + DD किंवा C + DD + OD. म्हणजे C म्हणजे लोकांच्याकडचं असणारं कागदी चलन, अधिक लोकांच्याकडे असणाऱ्या नाण्यांचा साठा, DD म्हणजे बँकामधल्या मागणी ठेवी, OD म्हणजे अधिक बँकातल्या इतर ठेवी, आणि त्याचबरोबर अधिक निव्वळ मुदत ठेवी म्हणजे इतर बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्याकडे ज्या मुदत ठेवी आहेत त्या मुदत ठेवींचा समावेश त्याच्यामध्ये, सगळ्या एकूण ज्या निव्वळ मुदत ठेवी आहेत त्या निव्वळ मुदत ठेवी या M3 संकल्पनेमध्ये रिझर्व्ह बँकेनं विचारात घेतलेल्या आहे. म्हणजे M3 ही संकल्पना मांडत असताना रिझर्व्ह बँकेनं M1 या माध्यमातून असणारा पैशाचा पुरवठा अधिक अर्थव्यवस्थेमध्ये वेगवेगळ्या वित्तीय संस्थांच्या माध्यमातून ज्या मुदत ठेवी बँकामध्ये असतील किंवा इतर वित्तीय संस्थांच्यामध्ये असतील, पोस्टामध्ये असतील, अशा प्रकारच्या ज्या मुदत ठेवी त्याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्या सर्व मुदत ठेवींचा समावेश पैशाच्या पुरवठ्याच्या विस्ताराच्या या संकल्पनेमध्ये M3 मध्ये रिझर्व्ह बँकेनं या दुसऱ्या अभ्यास गटाच्या किंवा कृती गटाच्या सूचनेनुसार ही संकल्पना रिझर्व्ह बँकेनं पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात मांडलेली आहे. त्याचबरोबर M4 ही जी संकल्पना आहे त्या M4 या संकल्पनेमध्ये
रिझर्व्ह बँकेनं पैशाच्या पुरवठ्याचा आणखी विस्तार करत असताना त्याच्यामध्ये M3 ही तर संकल्पना घेतलेली आहेच की ज्याच्यामध्ये लोकांच्याकडं असणारा कागदी चलन, नाणी, मागणी ठेवी, इतर ठेवी आणि निव्वळ मुदत ठेवी यांचे तर विचार केलेला आहेच. त्याचबरोबर पोस्टातील एकूण बचत ठेवी की ज्याच्यामध्ये पोस्टातली राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, ज्याला आपण नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स असं म्हणतो, किसान विकास पत्र, NSS सर्टिफिकेट्स, तर ती सोडून पोस्टामध्ये एकूण जी बचत ठेवी आहेत त्या बचत ठेवींचा समावेश या M4 संकल्पनेमध्ये केलेला आहे. म्हणजे M4 संकल्पनेमध्ये पैशाचा पुरवठा मांडत असताना रिझर्व्ह बँकेनं M3 या संकल्पनेमध्ये पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात विचारात घेतलेले सगळे घटक अधिक पोस्टातील एकूण बचत ठेवी, म्हणजे M3 संकल्पनेमध्ये ज्या निव्वळ मुदत ठेवी आहेत त्या पोस्टाशिवाय इतर ठिकाणच्या ज्या मुदत ठेवी आहेत त्या त्याच्यामध्ये विचारात घेतलेल्या आहेत. आणि M4 या संकल्पनेमध्ये M3 या संकल्पनेमध्ये विचारात घेतलेले सर्व घटक, ज्याच्यामध्ये कागदी चलन आहे, नाणी आहे, मागणी ठेवी आहेत, इतर ठेवी आहेत आणि निव्वळ मुदत ठेवी आहेत, त्याचबरोबर पोस्टाच्या एकूण ज्या बचत ठेवी आहेत की ज्याच्यामध्ये पोस्टामध्ये NSS नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटमध्ये किंवा किसान विकास पत्र यासारख्या बचत पत्रामध्ये ठेवलेल्या ठेवी सोडून इतर सर्व प्रकारच्या ज्या बचत ठेवी आहेत त्या बचत ठेवींचा समावेश पोस्टामधल्या या M4 संकल्पनेमध्ये केलेला आहे. आणि त्यामुळं M4 संकल्पनेचं सूत्र मांडत असताना M4 म्हणजे काय, तर M4 म्हणजे पैशाचा पुरवठा की ज्याच्यामध्ये कागदी चलन विचारात घेतलेलं आहे, अधिक त्याच्यामध्ये लोकांच्याकडच्या नाणी विचारात घेतलेल्या आहेत, अधिक बँकाकडच्या मागणी ठेवींचा विचार त्याच्यामध्ये केलेला आहे, अधिक बँकाकडच्या इतर ठेवींचा विचार केलेला आहे, अधिक बिगर बँकांच्याकडं ज्या निव्वळ ठेवी आहेत, मुदत ठेवी आहेत, बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्याकडं त्या मुदत ठेवी त्याच्यामध्ये विचारात घेतलेल्या आहेत, अधिक पोस्टातील राष्ट्रीय बचत सर्टिफिकेट सोडून इतर जी प्रकारची ठेवी आहेत त्या सगळ्या बचत ठेवी त्याच्यामध्ये विचारात घेतलेल्या आहेत. तर या पद्धतीनं M1 पासून M4 पर्यंत पैशाच्या पुरवठ्याचा विस्तार करत असताना रिझर्व्ह बँकेनं हा दृष्टिकोन मांडलेला आहे किंवा हे घटक पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात विचारात घेतलेले आहेत. आता या पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात हे जे 4 घटक आहेत त्या घटकांचा विस्तार होत असताना त्यातल्या ज्या संकल्पना आहेत त्याच्या आपल्याला विचार घ्यायला लागेल. आणि त्याच्यामध्ये M1 मध्ये जो C घटक आहे ज्याला आपण चलन असं म्हटलेलं आहे आणि या चलनामध्ये नाणी आणि नोटा यांचा विचार घेतलेला आहे. आणि त्याच्यामध्ये C घटक म्हणजे चलन किंवा जनतेकडं खर्चासाठी उपलब्ध असणारा पैसा, याच्यामध्ये बँकेकडं असणारा पैसा विचारात घेतलेला नाही, कारण बँकेकडं असणारा पैसा प्रत्यक्ष व्यवहारात आलेला नाही. त्यामुळं जो पैसा प्रत्यक्ष व्यवहारात आलेला आहे त्याच पैशाचा विचार C या घटकामध्ये, M1 मध्ये जो C हा घटक आहे, नाणी आणि नोटा, म्हणजे लोकांच्याकडं असणाऱ्या नाणी आणि नोटा, बँकेमध्ये असणाऱ्या नाणी आणि नोटा यांचा विचार याच्यामध्ये केलेला नाही. त्याचबरोबर चलन म्हणजे कागदी चलन आणि नाणी की जे रिझर्व्ह बँकेनं प्रत्यक्ष चलनामध्ये आणलेलं आहे आणि जे चलन लोकांच्याकडं उपलब्ध आहे. तर हे यामध्ये जनतेच्या कडं असणारं चलन म्हणजे कुठलं चलन, तर त्याच्यामध्ये जनतेकडं म्हणजे बँकेकडं असणाऱ्या मागणी ठेवी, व्यापारी बँकांच्याकडं असणाऱ्या मागणी ठेवी अधिक रिझर्व्ह बँकेकडं ज्या ठेवी बँकांनी ठेवलेल्या आहेत त्या ठेवी यांचा समावेश त्या ठिकाणी या बँकेकडं असणाऱ्या मागणी ठेवीमध्ये केलेला आहे. म्हणजे M1 मधला जो ओडी घटक आहे, ज्याला ओडी नाही DD जो घटक आहे, डिमांड डिपॉझिट, तर त्या डिमांड डिपॉझिटमध्ये देशातल्या बँकांच्याकडं असणाऱ्या ज्या ठेवी आहेत
अधिक या बँकांनी रिझर्व्ह बँकेकडे ज्या ठेवी ठेवलेल्या आहेत त्या सर्वांचा समावेश या डिमांड डिपॉझिटमध्ये केलेला आहे. अर्थात या डिमांड डिपॉझिटचा विचार करत असताना बँकेकडं लोकांनी दिलेल्या ड्राफ्ट्स आणि धनादेश यांचा विचार या डिमांड डिपॉझिटमध्ये केलेला नाही. कारण धनादेश आणि ड्राफ्ट्स यांच्या माध्यमातून देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा होत नाही, तर फक्त पैशाचं हस्तांतरण होतं. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं समजा धनादेश काढलेला आहे 1,00,000 रुपयाचा, तर तो धनादेश देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा करत नाही. तर तो काय करतो, धनादेश एका बँकेकडले पैसे त्या खात्यातनं वजा करतो आणि दुसऱ्या बँकेच्या खात्यामध्ये तो जमा करतो. म्हणजे इथं अर्थव्यवस्थेतला पैशाचा पुरवठा वाढत नाही, तर पैशाचं फक्त हस्तांतरण एका बँकेतून दुसऱ्या बँकेकडे होतं. आणि त्याच्यामुळं पैशाचा पुरवठा मोजत असताना डिमांड डिपॉझिटमध्ये धनादेश आणि जे ड्राफ्ट आहे, डिमांड ड्राफ्ट आहेत, यांचा विचार त्या ठिकाणी केला जात नाही. कारण डिमांड ड्राफ्ट आणि धनादेश यांच्या माध्यमातून जे पैशाचे व्यवहार होतात त्यामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा पुरवठा कुठेही वाढत नाही, तर फक्त पैशाचं हस्तांतरण एका बँकेकडून दुसऱ्या बँकेकडे होतं. म्हणून त्याच्यामध्ये धनादेश आणि ड्राफ्ट यांचा समावेश होत नाही. त्याचबरोबर बँकाकडं मूळ स्वरूपामध्ये ज्या ठेवी आहेत त्याच ठेवींचा या पैशाच्या पुरवठ्यामध्ये समावेश असतो आणि त्या अत्यंत महत्त्वाचा घटक पैशाच्या पुरवठ्यामध्ये असतात. त्याचबरोबर व्यापारी बँकेकडे चलनी नोटा आणि नाणी यातून बँकांचा म्हणजे व्यापारी बँकाकडच्या चलनी आणि नोटा आणि नाणी विचारात घेत असताना त्यामध्ये बँकांच्याकडं जो रोख राखीव निधी बँकांना ठेवावा लागतो दैनंदिन व्यवहारासाठी, तर तो वजा करून पैशाचा पुरवठा मोजताना विचारात घेतला जातो. किंवा म्हणजे बँकाकडील नोटा आणि नाणी मोजत असताना त्याच्यामध्ये बँकांना जो पैसा कायमस्वरूपी रोख म्हणून राखीव ठेवावा लागतो, की जो पैशाच्या वितरणामध्ये येत नाही, पुरवठ्यामध्ये येत नाही, तर तो वजा करून बँकाकडील नाणी आणि नोटा याच्यामध्ये मोजल्या जातात. आणि त्या दृष्टीनं पैशाच्या पुरवठ्यातील M1, M2, M3 आणि M4 यात समाविष्ट असणाऱ्या घटकांचं प्रमाण त्यानुसार बदलत गेलेलं आहे. उदाहरणार्थ आपण जर बघितलं M1 पासून M2 हा पैशाच्या पुरवठ्याचा विस्तार करत असताना M1 मधील त्यातले सगळे घटक आहेतच, त्याबरोबर पोस्टातील बचत खात्यामधील एकूण ठेवींचा त्याच्यात समावेश केलेला आहे, की ज्यामुळं पैशाच्या पुरवठ्यामध्ये रोखतेमध्ये भर पडलेली आहे आणि पैशाचा प्रत्यक्ष पुरवठा पोस्टातील बचत ठेवी त्याच्यामध्ये ॲड केल्यामुळं आपल्याला वाढलेला दिसून येतो. तर या पद्धतीनं M1 पासून M2 मध्ये पैशाचा विस्तार करत असताना पोस्टातील M1 अधिक पोस्टातील बचत ठेवी त्याच्यामध्ये घेतलेल्या आहेत. त्यानंतर M3 मध्ये पैशाचा विस्तार मांडत असताना M1 मधील सगळे घटक घेतलेले आहेत अधिक मुदत ठेवी ज्या बँकाकडे आहेत आणि इतर घटकांच्याकडे आहे, बिगर बँकिंग वित्तीय संस्थांच्याकडे आहेत, त्यांचा विचार केलेला आहे. आणि M4 ही संकल्पना मांडत असताना M3 मधील सगळे घटक त्याच्यामध्ये घेतलेले आहेत अधिक पोस्टातील बचत खात्यातील एकूण ठेवींचा समावेश त्याच्यामध्ये केलेला आहे. तर या पद्धतीनं M1 पासून M4 पर्यंत पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पना मांडत असताना रिझर्व्ह बँकेनं तरलतेचा विचार केलेला आहे. आणि या तरलतेचा विचार करत असताना रोख स्वरूपात असणारी मालमत्ता जी नाणी आणि नोटांच्या स्वरूपामध्ये आणि बँकांच्या ठेवीच्या रूपामध्ये उपलब्ध आहे, त्याचबरोबर ज्या मालमत्ता जवळजवळ पैशाच्या स्वरूपामध्ये आहेत, की ज्या मालमत्तांचं रूपांतर आपल्याला ताबडतोब रोख पैशामध्ये करता येऊ शकतं, अशा जवळजवळ पैशाच्या स्वरूपात असणाऱ्या ज्या मुदत ठेवी आहेत किंवा पोस्टातल्या बचत ठेवी आहेत त्यांचा किंवा इतर ठेवी आहेत त्यांचा सुद्धा समावेश या संकल्पनेमध्ये केलेला आहे. तर या पद्धतीनं रिझर्व्ह बँकेनं पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भातला जो दुसरा अभ्यास गट नेमलेला आहे त्या अभ्यास गटाच्या सूचनेनुसार पैशाच्या पुरवठ्याविषयक
सिद्धांत मांडत असताना किंवा पैशाच्या पुरवठाविषयक संकल्पना मांडत असताना हा पुरवठा M1, M2, M3 आणि M4 या संकल्पनाच्या माध्यमातून या पैशाच्या पुरवठ्याचा विस्तार, ज्याला आपण रिझर्व्ह बँकेचा हा आधुनिक दृष्टिकोन पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात M पासून M4पर्यंत म्हणजे M1, M2, M3 आणि M4 या म्हणजे M हा पारंपरिक दृष्टिकोन आहे, त्याच्यापासून आधुनिक दृष्टिकोनाकडं पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेची वाटचाल आपल्याला या M1, M2, M3 आणि M4 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनांच्या रूपात आपल्याला झालेली दिसून येते. त्यानंतर पुढच्या लेक्चरमध्ये आपण पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात रिझर्व्ह बँकेचा जो दृष्टिकोन आहे त्याच्यासाठी जो तिसरा कृती गट रिझर्व्ह बँकेनं नेमलेला होता 1998मध्ये, तर त्या तिसऱ्या कृती गटाच्या संदर्भात पैशाच्या पुरवठ्याच्या संदर्भात काय संकल्पना आहे, ज्याला आपण आधुनिक संकल्पना असं म्हणतो, तर त्याच्या संदर्भात आपण नेक्स्ट पिरियडला विचार करू. या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी घरी राहा, सुरक्षित राहा. धन्यवाद.